मिरज शासकीय रुग्णालयासाठी 700 खाटांच्या नव्या इमारतीची मागणी. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे प्रस्ताव. मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन रुग्णालयासाठी नवीन इमारत उभारण्यास मंजुरी देण्यात यावी, तसेच विद्यमान खाटांची संख्या वाढवून 700 करण्यात यावी अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती मिरजेचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना डॉ. खाडे यांनी सांगितले की मिरज शासकीय रुग्णालयाची सध्याची इमारत सुमारे 32 वर्ष जुनी असून ती जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे भविष्यातील आरोग्य सेवेच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन इमारत उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याशिवाय राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद केली आहे. या योजनेत जमिनीच्या क्षेत्रफळाची कोणतीही अट नसून लहान आणि मोठे अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कृषी पंपाच्या जुन्या थकीत वीज बिलापैकी 48 कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात आली असून सर्व पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिवसा मोफत वीज पुरवण्याचा शासनाचा संकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले. सासवड जेजुरी मार्गावरील दिंडी अपघातात मृत्यू झालेल्या 4 वारकऱ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयाने आषाढी वारीनिमित्त चरणसेवा उपक्रमाअंतर्गत डॉक्टरांसाठी नाश्ता, चहा व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय 18 आणि 21 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भोसे येथील यल्लमा मंदिर परिसर आणि तासगाव फाटा येथे समुदाय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज. आपल्या मिरज सिव्हिलमध्ये जर आता परिस्थिती आपण बघितली, सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याला 30-35 वर्ष झाली बांधून. जुनी इमारत आहे. ज्यावेळी मी जरा सर्वे केला त्यावेळी तुम्हाला समजलं की ही जुनी इमारत आहे आणि जुनी इमारत असली तरी की तिला दुरुस्ती केली, व्यवस्थित केली तरी सुद्धा आत्ता जो OPD आहे तो OPD रोजचा 1000च्या वर चालला. लोकांनी सगळ्यांनी प्राधान्य दिलं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट होते, मशिनरी इक्विपमेंट सगळे चांगले आणलेले आहेत, पण तिथं जागा उपलब्ध होत्या. आता जर बघितलं आपण तर आपण मधल्या स्पेसेसमध्ये पण आपण काय पेशंट आपल्याला दिसतात, मध्ये त्यांना झोपावं लागतं, पण वॉर्ड फुल होतो आणि त्या पद्धतीनं तिथं आपल्याला मध्ये पेशंट झोपावं लागतात. त्यासाठी एक प्रस्ताव मी ताबडतोब मुश्रीफ साहेबांना मांडला आणि त्या मुश्रीफ साहेबांच्या प्रस्तावामध्ये आपण त्याला असं मांडलं की शासकीय रुग्णालय मिरज येथे 700 खाटाचं हॉस्पिटल आम्हाला तुम्ही मंजूर करू. त्यासाठी फंड द्या, जागा आमच्यावर उपलब्ध आहे, त्यासाठी शासकीय प्रशासकीय मंजुरी द्या आणि आम्हाला 700 कोटीसाठी आम्हाला अनुदान उपलब्ध करू. तर हे मार्गी लागेल, कारण हे थांबणारं नाही आहे. जर सिव्हिल हॉस्पिटलला जर फॅसिलिटी वाढल्या, आरोग्यसेवा वाढली, सगळं वाढलं तर जनता, गरीब जनता, सगळी जनता, जे ग्रामीण भागातली जनता, शहरातली जनता आणि इव्हन बाहेरच्या जिल्ह्यातून पण तिथं लोक येतात. तर त्यासाठी आपल्याला हे हॉस्पिटल जरुरी आहे आणि त्या हॉस्पिटल आम्हाला ताबडतोब द्यावं. त्यांनी ताबडतोब पत्रावर लिहिलं, प्रस्ताव ताबडतोब सादर करावा. प्रस्तावाला तर पैसे मिळणार नाही, तर ताबडतोब त्यांनी लिहिलं की सचिवांना दिलं, त्यांनी त्यांच्या सचिवांना लिहिलं की ताबडतोब हा प्रस्ताव सादर करावा. ताबडतोब प्रस्ताव देण्यासाठी सचिवांचं पत्र उद्या येईल इथं आपल्याकडं. आल्यानंतर PWD प्रस्ताव तयार केला आपल्याला. प्रस्ताव करून ताबडतोब प्रस्ताव घेऊन जाईल आणि त्यावेळेला आपल्याला हे ताबडतोब आपल्याला करायला लागेल. कारण हे थोडं खूप अस्वस्थपणा होईल सिव्हिल हॉस्पिटलला. कारण आताच कसं होतंय, पेशंटच्या पालकांना वाटतं की आमचा पेशंट आतमध्ये असावा, खाटवर असावा, सगळं असावं, पण त्याचं जागाच उपलब्ध होत नसेल. म्हणजे इव्हन त्या वॉर्डच्या मधल्या स्पेसमध्ये पण पेशंट झोपलेले असतात, रस्त्यामध्ये पेशंट झोपलेले असतात. पण प्रत्येकाला वाटत असेल तर माझा पेशंट हवा, ही असंतुष्टता तयार होण्याच्या अगोदर आपण हे तयार करून ठेवलं आहे. तर त्याचं की आपण डिमांड त्यांना आपण दिलेलं आहे. काल मी त्यांना पत्र दिलं, त्यांना भेटलो, त्यांच्याशी मी चर्चा पण केली. त्याचा फोटोही आपल्याला अपलोड झालेला असेल, फोटो पण आहे, त्याचा फोटो पण अपलोड करू. तर त्या दृष्टिकोनातून तेही. दुसरी गोष्ट आहे की 22 तारखेला आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा वाढदिवस आहे.
पण त्यांनी क्लिअर सांगितलं की वाढदिवस माझा कुठेही साजरा करायचा नाही, कुठे बॅनर पोस्टर नाही, कुठेही ॲडव्हर्टाईज नाही, कुठं काही नाही, काय त्या पद्धतीने करा. पण त्याने एक उपक्रम दिला, म्हणजे महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेबांनीच एक उपक्रम दिला. आता मेडिकलला आता बघितलं तर आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये रक्त कमी पडायला लागले, रक्ताचं खूप शॉर्टेज आहे. तर त्यासाठी प्रत्येक मंडळामध्ये एक रक्तदान शिबिर आपण ते घ्यायचं आहे. त्यासाठी डॉक्टर येतील, सगळे येतील आणि त्या पद्धतीनं प्रत्येक मंडळामध्ये एक रक्तदान शिबिर घेऊन कमीत कमी 100 बॉटल रक्तदान व्हावं. कारण हे सहकार्य होणं, आता ब्लड उपलब्ध होणं हे काळाची गरज आहे. त्यासाठी आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे. मी माझ्या कार्यकर्ते आणि सर्व जनतेला मी आव्हान करेन की आपण ह्या उपक्रमाला सगळ्यांनी सहयोग आणि साथ द्यायची आहे आणि सगळ्यांनी तिथं ते 100 बॉटल भरण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे. हे मी सगळ्यांना आव्हान करतो. तिसरं, दुर्घटना घडली, वारीला जाणाऱ्या माझ्या माता बहिणी सगळे होते. त्या वाटेत त्यांचा अपघात झाला. एका ट्रकनं त्यांना चुरडलं. त्यामध्ये एक आपल्या कोल्हापूरची महिला आहे, एक मालवणची महिला आहे आणि एक आता श्रीगृहची महिला आहे. आणि दुसरी महिला जी त्या अपघातामध्ये सापडली होती ती तिच्या पायावरून गाडी गेली होती. ती सकाळी वारली असं ती सकाळी वारली. हा दुर्दैव आहे. त्यासाठी पालकमंत्री जाऊन आले. मी मुंबईत कामानिमित्त बिझी होतो. आमच्या मंडळी जाऊन तिथे सगळ्यांच्या घरी भेट देऊन आलेले आहेत. आज पालकमंत्री जाऊन तिथे भेटलेले आहेत. बाकी सगळे पक्षाचे लोक भेटतात, सगळे करतात, त्या गोष्टी जातात. पण तातडीनं मी काल देवाभाऊशी चर्चा केली. तर देवा म्हणले इथं कुठेही कुटुंब होणार नाही आहे. जे पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यासाठी जी एक स्कीम तयार केली आपण, ती 4 लाखाची स्कीम ताबडतोब पुन्हा आयुक्तांना पुन्हा कलेक्टरना आम्ही आदेश दिले. त्यांना विनंती केली की ताबडतोब प्रस्ताव ताबडतोब तुम्ही मंत्रालयात पाठवा. त्या दिंडीच्या 4 लाखाचे प्रस्ताव हे पुन्हा डिव्हिजन करतं आणि मुख्यमंत्री सहाय्य निधीतून जो पैसा दिला जातो 1 लाख रुपये द्यायचे ते आपले कलेक्टर करतात. तर ते प्रस्ताव ताबडतोब पाठवण्याचे काल पालकमंत्र्यांनी आदेश दिले आणि मी त्यांना सांगितले की ताबडतोब एक प्रस्ताव पाठवा. तर ह्या दृष्टिकोनातून निश्चितच त्यांना ते 5 लाखाची मदत मिळते आहे. काही लोकांनी मदत दिलेली आहे, सगळ्यांनी मदत दिलेली आहे. त्या मदतीचं आणि काय त्यांना जर काय अडचण असेल, त्या फॅमिलीची काय अडचण असेल, काय असेल तर तिने आम्हाला संपर्क केला, त्यांच्या कोणी नातेवाईकांनी संपर्क केला तर त्यालाही आम्ही सहकार्य करू. त्याबद्दल मत सांगू. मध्ये नाव असेल किंवा आता तसं नाही. आता ते नवऱ्याचं नाव असेल तरी तिला देता येतं, वडिलांचं असेल मुलगा वाढला तरी त्याला देता येतं. तो आपण जेअर बदलला आहे त्याचा. पण थोडंशी त्यात टेक्निकल अडचण असेल की एखादी स्कीमचा फायदा घेतला असेल तर दुसऱ्या स्कीमचा फायदा मिळतो का नाही, घेता येतो नाही, ही कलेक्टरला विचारतो. तर त्यापैकी असेल तर तोही प्रस्ताव आपण ताबडतोब त्याच्यासाठी आपण तयार करू.